आज मातृदिन या निमित्तानं मी एका अशा आईची आठवण काढणार आहे, जिच्या नवऱ्यावर कायम खोटा आळ यायचा आणि त्या खोट्या आळाला वैतागून किंवा हिला वैतागून तो पळून तरी जायचा किंवा आत्महत्या तरी करायचा. कलर्सची ॲलर्जी असल्याने ती कायम पांढऱ्या साडीत राहायची. ती मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून डायरेक्ट बांधकामावर दगड विटा वगैरे उचलायची. पण त्यामुळे तिचा एखादाच मुलगा पोलीस ऑफिसर बनायचा, दुसरा कायम चोरच व्हायचा. ती कायम पोलिसाकडे राहायची. यापैकी काहीच झालं नाही तर तिची तिन्ही मुले हरवायची. ती मुले थेट हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती घरं गाठायची आणि अमर, अकबर, अँथनी अशा नावांनी वाढायची. कधीतरी ही आंधळी असायची. शिर्डीवाले साईबाबा हे गाणे म्हणणारा आपलाच पुत्र असणार हे तिला कळायचं आणि ती काठी किंवा काळा चष्मा न घेताच आवाजाच्या रोखाने निघायची. मग ती कुठेतरी आपटायची आणि काय मज्जा! तिचे डोळेच परत यायचे आणि तिला लख्ख दिसायला लागायचं. असे आजन्म कष्ट सोसून ही मंदिरात जायची, कारण तिच्या मातृहृदयाला माहीत असायचं की चोर झालेलं पोरगं तिथे मंदिरात येऊन तिच्याच कुशीत मरणार आहे.